Cancer Healer Center, a new beginning. लाडक्या बहिणींवर अत्याचार करणाऱ्या नराधमांना फाशीची शिक्षा होण्यासाठी सरकार प्रयत्नशील. पुणे अत्याचार प्रकरणानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं आश्वासन. एसटी बसमध्ये कॅमेरे आणि जीपीएस यंत्रणा लावणार. सुरक्षा रक्षकांमध्ये महिलांच्या संख्येसह एसटीच्या सुरक्षेसाठी एआयचा वापर करणार. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची माहिती. पुणे अत्याचार प्रकरणाचा गृहराज्यमंत्री योगेश कदम यांच्याकडून आढावा. पोलिसांकडे आरोपीचे संभाव्य लोकेशन, लवकरच आरोपीला अटक करण्यात येईल. कदम यांची माहिती. स्वारगेटमधील अत्याचार प्रकरणातील आरोपी उसाच्या शेतात लपल्याचा संशय. ड्रोनसह डॉग स्क्वॉडच्या माध्यमातून तपास सुरू. आरोपीला काल गावच्या आसपास काहींनी पाहिल्याची माहिती. पुणे अत्याचार प्रकरणातील आरोपी दत्तात्रय गाडे फरार घोषित. गाडेची माहिती देणाऱ्याला पोलिसांकडून 1 लाखाचं बक्षीस. डीसीपी स्मार्तना पाटील यांची माहिती. पुणे अत्याचार प्रकरणानंतर विरोधक आक्रमक. पुण्याच्या पालकमंत्री आणि पोलीस आयुक्तांना जाब विचारायला हवा. राऊतांची टीका. तर पोलीस आयुक्त चॉकलेट खात बसलेत का? वडेट्टीवारांचा संतप्त सवाल. संतोष देशमुख हत्या प्रकरणी सीआयडी कडून बीडच्या विशेष मकोका कोर्टामध्ये आरोपपत्र. जवळपास 1,500 पानांचं आरोपपत्र दाखल. इंद्रजित सावंत धमकी प्रकरणी प्रशांत कोरटकरवर कारवाईसाठी कोल्हापुरात आंदोलन. खासदार शाहू छत्रपती आंदोलनामध्ये सहभागी. कोरटकरला अटक झालीच पाहिजे, शाहू महाराज यांची मागणी. मराठीमधून एमए करणाऱ्यांना अतिरिक्त वेतनवाढ नाही. ठाणे महापालिकेचं परिपत्रक. पालिकेच्या निर्णयाविरोधात मनसेचा ठाणे पालिकेवर मोर्चा. लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये आज फेब्रुवारीचा हप्ता जमा होण्याची शक्यता. वित्त विभागाकडून 3,490,00,000 वर्ग. नव्या निकषानुसार लाडक्या बहिणींना पैसे मिळणार. 6 दिवसानंतर अखेर महाराष्ट्र कर्नाटक बस सेवा सुरू. कर्नाटक प्रशासन आजपासून बस सेवा पूर्ववत करणार. प्रवाशांना मोठा दिलासा. मराठी भाषा गौरव दिनाच्या निमित्तानं आज विविध कार्यक्रमांचं आयोजन. शिवाजी पार्कवर मनसेचं पुस्तक प्रदर्शन, तर गेटवे ऑफ इंडिया इथे 51व्या नव्या पुस्तकांचं प्रकाशन. कराडमधील मुलीचा अमेरिकेमध्ये अपघातानंतर मृत्यूशी संघर्ष. मात्र पालकांना अमेरिकेचा मेडिकल इमर्जन्सी व्हिसा मिळेना. वडिलांना केंद्र सरकारकडून मदतीची अपेक्षा. Cancer Healer Center, a new beginning.